नमस्कार प्रिय मतदार बंधू भगिनींनो, मी आज या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका लोकसभेच्या प्रचारानिमित्त आपल्याला सांगत आहे। आपण राष्ट्रवादी पक्षाला का मत द्यायचे, तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय शरद पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। असा नेता शरद पवार आहे, असे नेते शरद पवार आहे की ज्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, मजुरांचे प्रश्न, सर्व समाज घटकांबद्दल आस्था असणारा आज या देशामध्ये एकही नेता असा नाही की ज्याला या सर्व प्रश्नांची जाण आहे। तर मित्रहो, यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमताने विजय करायचे आहे। आज साहेबांनी जो निर्णय घेतला की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये की शेतकरी कर्जाच्या खाईमध्ये लुटला गेला होता, बरेचसे शेतकरी त्या समस्येमुळे आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत होते, तर साहेबांनी याच गोष्टीवर ध्यान दिले आणि शेती यावरची जी तरतूद होती ती 2% 4.5% नेली। त्यामुळे आज शेतकरी सदन झालेला आहे। शेतकरी सदन झाला, सर्व 71,000 कोटीचं कर्ज माफ केलं, परंतु शेतकऱ्यांना कर्ज माफ केलं नाही, तर त्याबरोबर मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनाही साहेबांनी कर्ज माफ करण्याची भूमिका घेतली। आणि आज या देशामध्ये शेतकरी जो सुखी झाला कर्ज माफ केल्यामुळे, त्याला कुणीही उपमा देऊ शकत नाही, त्याची तुम्ही मोजमाप करू शकत नाही। कारण या देशातला शेतकरी सदन झाला तर सर्व समाज सुखी। कारण या देशाची बांधणीची ही क्षमता म्हणजे 78% शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यांसाठी साहेबांनी केलं। शेतीबरोबरच साहेबांनी अन्नधान्य पुरवठा जे खातं होतं त्यासाठी गरीब लोकांना किती धान्य देता येईल याची भूमिका घेतली। अशा या जाणत्या राजाला जर मदत करायची असेल आणि आज महाराष्ट्रातील जनतेची सुद्धा भूमिका आहे की शरद पवार यांनी पंतप्रधान व्हावं, यासाठी आपण जास्तीत जास्त आपली एक विचाराची देवाणघेवाण करून आपल्या शेजारी असतील, आपल्या बरोबर असणाऱ्या लोकांना आपण एक समजावलं पाहिजे की आज राजस्थान पासून तर कन्याकुमारी पर्यंत हा जो अखंड भारत पसरलेला आहे, या भारताचं नेतृत्व करण्याची क्षमता आज शरद पवार यांच्यामध्ये असं सर्व जग बोलत आहे। जागतिक लोकांवर चर्चा चालू झालेली आहे आणि अशा नेत्याला जर आपल्याला पंतप्रधान करायचं असेल तर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जास्त मताने विजयी करावं। जय